घर फ्लॅट असतो तर बंगला असतो, बरोबर. तर वास्तुशास्त्राचे नियम घरासाठी वेगळे, फ्लॅटसाठी वेगळे, असं काही असतं. मुळामध्ये कसं आहे की वास्तुशास्त्र सगळं दिशांवर आधारित आहे. म्हणजे पूर्व म्हटले की तो आपण म्हणतो ना की बाबा आमचे वडील करेल ती पूर्वच, म्हणजे कर्तृत्वाची दिशा पूर्व. मग त्याच्या मागचं कारण काय, तर सूर्य उगवतो. मग सूर्यात काय, तर सूर्यामध्ये तेज आहे, म्हणजे काय, तर जीवनसत्व आहे. तुमची स्किन चांगली राहते. जर तुमच्या घरात पूर्वेचा प्रकाश येत असेल, मग तुम्ही जमिनीवर राहताय तर डायरेक्ट सूर्य येतो. तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय पण पूर्वेला दुसऱ्याचा फ्लॅट आहे, तुमचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे पण समोर दुसऱ्याचा फ्लॅट आहे, तर पूर्वेकडचा उजेड तुमच्या घरातच येत नाही, तर तिथं वास्तुशास्त्राचा नियम वेगळा झाला. आता काही लोक असं देखील म्हणतात की अहो तो फ्लॅटची बिल्डिंग तर जमिनीवरच आहे ना, मग तुम्ही असं कसं म्हणता ते अंतरिक्षात राहतो. अहो 40व्या मजल्यावरती जर तुम्ही राहता आणि आकाशात वीज पडली तर ती काय पहिल्या मजल्याच्या माणसाला बाधित करणार आहे का? समुद्र जर का एकदम भरून आला किंवा पाणी भरलं तर काय 40व्या मजल्यावरचं घर पाण्यात जाणार आहे का? नाही. म्हणजे पृथ्वी तत्व आणि अवकाश तत्व अशा खूप साऱ्या वास्तुशास्त्राच्या शाखा आहेत, त्या माध्यमातून वेगवेगळं वास्तुशास्त्र सांगितलं जातं. पण आता जे बघितलं जातं ते अगदी टिपिकल, आग्नेयाला पाहिजे अग्नी, निवृत्तीला पाहिजे जडत्व, वायव्याला पाहिजे वायू म्हणजे गॅस, ईशान्याला पाहिजे ईश्वर, दक्षिण म्हणजे क्षीण होणारी, पश्चिम म्हणजे शांत होणारी, उत्तर म्हणजे उत्तर देणारी, उत्तरेला ध्रुव तारा त्यासारखा आढळवा, पूर्वेकडे सूर्यासारखे तेजस्वी व्हा. हा नियम जरी जमिनीवरच्या घराला लागू पडतो तो फ्लॅटच्या नियमाला लागू पडत नाही, कारण फ्लॅटची सिस्टीम वेगळी आहे. त्यामुळे फ्लॅट जेव्हा आपण पाहतो वास्तुशास्त्र तेव्हा अख्ख्या बिल्डिंगचा विचार करावा लागतो आणि मग आपल्या घराचा विचार.